लेकिन एक सेकंड. अगं मम्मी, त्या पाटील काकी तुला विचारत होत्या. जा पहिलं त्यांना भेटून ये जा. एक काम कर, हे किचन मधलं सगळं आवरून ठेव. तिने बोलवलंय ना, मी जाऊन येते. अगं मम्मी एवढं कशाला लगेच जातेस? एवढं काय अर्जंट नसेल. तू पहिलं काम आवर आणि मग त्यांना भेटायला जा. अगं मम्मी, तुला माहितीये माझी शाळेची मैत्रीण होती ना प्रियंका, तिला सरकारी नोकरी लागली. अच्छा, तिला सरकारी नोकरी पण लागली. बघ तुझ्या बरोबरची ना. तू फक्त नावाला 12वी केली, कॉलेज बंद केलास, अभ्यास बंद केलास, मस्त घरात टाइमपास करते. तुला थोडं काय करायचंय, मम्मी पप्पा सगळं करायला आहे, तुला आयचं खायचंय. अगं तिला सरकारी नोकरी तरी लागली, तुला प्रायव्हेट नोकरी तरी लागल काय बघ. काही बोला मम्मी, आजचं जेवण तर खूप चांगलं झालं होतं. तुला तर जेवण चांगलं लागणारच ना, फक्त आयतं बसायचंय आणि खायचंय. 30 वर्ष मी कामवाली सारखी जेवण करते, तर माझ्या जेवणाला तर चव असणारच ना. ये भगवान क्या जुलूम है. अगं मम्मी, पुढच्या महिन्यात मामाच्या मुलाचं लग्न आहे ना, मग एक काम कर, तू ना जुनी साडी नेसूच नकोस, नवीनच साडी नेस. हा, नवीनच साडी नेसते. ते 10,000 रुपये दे. तुझ्याकडे पैसे असतील म्हणूनच बोलतेस ना, नवीन साडी नेसते, पैसे दे. अगं मम्मी, नवीन साडी कशाला पाहिजे? तू ना जुन्या साडीतच एकदम खुलून आणि छान दिसतेस. नवीन साडी नको, जुनीच साडी नेस. हा, आता जुनी साडी नेसू का? जुनी साडी छान वाटेल. पैसे मागितले तशी झाली बोलती बंद.